सर्वांना नमस्कार. मी संदीप ज्ञानेश्वर नागरे. मिशन टी CTET पेपर सोडताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला जी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार किंवा RTनुसार आपल्याला सर्व शिक्षकांना TET बंधनकारक केलेली आहे आणि नवीन मुलांना सुद्धा सेवेमध्ये येण्यासाठी TET किंवा CTET पात्र होणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांना नवीन सेवेमध्ये प्रवेश करता येईल. तर TET आणि CTETचा पेपर सोडताना आपण काय केलं पाहिजे, कोणती काळजी घेतली पाहिजे, आपण थोडक्यामध्ये बघूया. सर्वात महत्त्वाचं आहे की आपली जर चांगली सुरुवात झाली तर यश निश्चित करते. चांगली सुरुवात जर आपली झाली तर ते आपल्या यशाची गुरुकिल्ली ठरते. आता चांगली सुरुवात होणे म्हणजे काय, तर एक साधारण आपण बाब घेऊ की जेव्हा आपण सेंटरला पोहोचतोय पेपर सोडवायला, तर आपण वेळेच्या पूर्वी सेंटरला पोहोचलं पाहिजे. तिथं आत गेल्यानंतर वर्गामध्ये बसल्यानंतर अगदी आपण शांत मनानं बसलं पाहिजे. शांत मनानं बसलं पाहिजे. मी तर असं म्हणेल की ज्या काही ईश्वरावर तुमची श्रद्धा आहे, मग तशी स्वामी समर्थ असेल, श्री गजानन माऊली असेल किंवा येशू ख्रिस्त असतील, ईश्वर अल्लाह, गौतम बुद्ध असतील, कोणाचे आपण ज्यांना मानतो त्यांचं आपण नामस्मरण केलं तर ती उत्तम. मन एकाग्र ज्यामुळे आपलं मन एकाग्र होईल. आणि पेपर सुरू होण्यापूर्वी एक मोकळा श्वास घेतला पाहिजे. जसं आपण भाषण करण्यापूर्वी अगदी मोकळा श्वास घेऊन आपलं बोलणं सुरू करतो, वक्तृत्व सुरू करतो, अगदी त्याच पद्धतीनं एक मोकळा श्वास घेतला पाहिजे पेपरच्या पूर्वी. आणि बेल वाजली त्यानंतर आपल्या पेपरला आपण सुरुवात करायला पाहिजे, जेणेकरून एक चांगली सुरुवात आपलं यश निश्चित करत असते. पेपर सोडताना खबरदारी घ्यायची म्हणजे दुसरी आणि महत्वाची बाब, अतिघाई संकटात नाही. की पेपरमध्ये आपल्या अशा अनेक चुका होतात ज्या आपण टाळायला हव्या. आता माझं थोडक्यात उदाहरण सांगतो की 23 नोव्हेंबरचा TETचा पेपर सोडताना मी पॅसेजमधले मराठीचा सुरुवातीला होता मराठीला, आणि मराठीला सुरुवातीला जे काही पॅसेज होतं त्या पॅसेजचे मी 11, 12, 13 नंबर असलेले उत्तरं पाहिले. आणि जसं पेपर सुरू झाला तसं गोल करताना ती मात्र 1, 2, 3 नंबरला सुरुवातीला गोल केले गेले माझ्याकडून घाईमध्ये. म्हणजे जी काही मी अति घाई केली होती आणि त्या घाईमुळे काय झालं की सुरुवातच माझी अशी झाली की मी जेव्हा पेपर पाहिला किंवा 1 नंबरचा प्रश्न पाहिला तर ऑलरेडी गोल केले गेले माझ्याकडून. आणि मी थोडा वेळ भांबवलो, म्हणजे माझा 1-1.5 मिनिटं तर मला समजा नाही असं कसं झालं. आणि चौथा प्रश्न जो होता समजा, म्हणजे ते प्रश्न अटेम्प्ट 1, 2, 3 प्रश्न मी सोडू शकत नव्हतो कारण ऑलरेडी गोल केले होते, ते चुकले होते हे पण मला समजलं. म्हणजे जी काही अति आपण घाई करतो त्याच्यामुळे आपल्याला एक प्रेशर क्रिएट होतं. आणि मग त्या ज्या काही चुका होतात ना त्यामुळे आपल्याला पेपरमध्ये अडचणी निर्माण करतात. की मला असं वाटलं की 147 प्रश्नापैकीच मला आता 90 मार्क किंवा जे काही 83 मार्क घ्यायचे, एक मनामध्ये दडपण तयार झालं की आपला पेपर 147 झाला जो 150 मार्कांचा होता. आणि म्हणून मला असं वाटतं की अतिघाई आपण केली नाही पाहिजे. म्हणजेच काय, तर बिल सुरू झाल्यानंतर आपण जेव्हा पेपर सुरू करतो तेव्हा 1 नंबरचा प्रश्न, 1 नंबर जो काही पर्याय त्याला गोल करणे असं गेलं पाहिजे. की एखाद्या वेळेस काय करतो आपण, सोपा घटक आहे म्हणून आपण घाई करतो आणि त्यामुळे काय होते की प्रश्नाचा सिक्वेन्स चुकतो आणि पर्यायाला आपण खालीवर गोल करतो आणि अचूक असलेले पर्याय आपले चुकतात. म्हणून 1 ते 150 पर्यंत असं कंटिन्यू आपण पेपर अटेम्प्ट करत गेलं पाहिजे. चुका टाळायच्या. कधी कधी काय करतो आपण की प्रश्न क्रमांक 2 आहे, मग त्याचं 2 नंबर आहे, 3 वाजतो आणि त्याचं समजा 4 आहे तर आपण तेच 2 मध्ये पुन्हा गोल करतो. म्हणजे एका पर्यायात 2 गोल करण्याची चूक सुद्धा आपल्या हातून घडते, जे अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणून ह्या चुका आपल्याला टाळताच आल्या पाहिजे. आणि म्हणून अति घाई संकटात नाही, चुका टाळायच्या आपल्याला. प्रश्न क्रमांक 5 असेल तर त्याच्यामध्ये जे काही अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 असेल 2लाच गोल केलं गेलं पाहिजे. याची आपल्याला खबरदारी घ्यायची, तो गोल योग्य रीतीने करायचा आहे. आणि घाई करायची नाहीये. जसं माझी चूक झाली होती त्यामुळे मराठीमध्ये मला फक्त 13 मार्क मिळाले आणि तो मराठीचा पेपरच मला इतका हे गेलता की तो अटेम्प्ट करायला 30 ते 35 मिनिटाचा वेळ गेला. आणि खूप सारं दडपण माझ्या मनावर आलं होतं की कदाचित आपला हा TETचा जो पहिला पेपर आहे हा आपण पात्र होणार नाही, अशी एक मानसिक अवस्था माझी त्या मराठी 30-35 मिनिटात पहिले अशी झाली होती की कठीण आहे की आपलं पेपर आपला बहुतेक हा पात्र होणार नाही. नंतर आपल्याला सुरुवातीला सुचणारा पर्याय अचूक असू शकतो.
आपण जेव्हा जे आपले जे विषय ज्यामध्ये भाषा आहे, इंग्रजी आहे, सामाजिक शास्त्र आहे, मानसशास्त्र आहे, ज्यालाच आपण शैक्षणिक मानसशास्त्र म्हणून किंवा पॅगॉजी म्हणून CTET मध्ये, किंवा शैक्षणिक बालमानसशास्त्र म्हणूया. तर हा जो यामध्ये काय असं असतंय की आपल्याला जर आपण जेव्हा प्रश्न वाचतो तर तेव्हा आपल्याला अचूक पर्याय पहिल्या याच्यातच समजतो की हा अचूक पर्याय आहे, तर लगेच आपण गोल करायचं आणि समोर जायचं असतं, जेणेकरून आपल्याला आपला वेळ पण वाचेल. अगदी 20, 25, 30 सेकंदामध्ये आपण क्वेश्चन अटेम्प्ट करून समोर जाऊ शकतो. जर आपल्याला सुरुवातीला जर पर्याय क्रमांक सुचला नाही, त्यामध्ये अचूक पर्याय जर आपल्याला समजला नाही, तर आपण हे पण लक्षात घ्यायचंय की तो आपल्याला जर माहीत नाहीये, आपली ॲक्युरसी त्याबद्दल नाहीये, कन्फर्म आपण नाहीये, तर किती पण विचार केला तर कन्फर्म पर्यंत आपण पोहोचू शकत नाही. म्हणजे इथं आपल्याला एक ठरवायचंय की हा प्रश्न मला स्किप करायचा आहे. स्किप करायचा म्हणजे मला सोडायचा नाहीये, तो सोडून पुढे जायचंय, मला त्याला झटपट गोल करायचंय. मग तिथं कोणता पर्याय गोल करायचा हे तुम्हाला एकतर जे 2 पर्याय वाटतात त्यातला एक गोल करा, किंवा माझा जो एक फॉर्म्युला आहे की वरचा प्रश्न जर मी अचूक सोडवलेला आहे तर मी त्याचा पर्याय क्रमांक 2 असेल तर त्याच्या खालच्या पर्यायाला गोल करत असतो. ही माझी स्ट्रॅटर्जी. समजा तुम्ही तुमच्या वेगळ्या पद्धतीनं त्यामध्ये जाऊ शकता, किंवा जो काही तुम्हाला अचूक पर्याय वाटतो त्याला तुम्ही गोल करून समोर गेलं पाहिजे, पण सोडायचा नाही, कारण नंतर आपण त्या प्रश्नापर्यंत येऊच हे सांगता येत नाही, कारण 150 मिनिटं आहे आणि 150 प्रश्न आहेत आपल्याला. यानंतर 2.5 तासाचा आपल्या तासांपैकी चौथा मुद्दा असा आहे आपला की 2.5 तासांपैकी किमान आपल्याला 45 मिनिटे गणित विषयाला द्यायची. TET मध्ये गणित खूप बऱ्यापैकी सोपं, इझी असते, परंतु ते सोडवण्यासाठी किमान आपल्याला 45 मिनिटाचा एवढा अवधी लागतो. म्हणजे आपण असं म्हणूया की किमान 1.5 मिनिटं एका गणिताला आपल्याला लागतात. म्हणजे आपल्याला 45 मिनिटाचा तरी अवधी तिथं देणं गरजेचं आहे. मग 45 मिनिटं जर आपल्याला द्यायची तर बाकीचे जे विषय हे आपले 22-23 हार्डली 25 मिनिटापर्यंत ते कव्हर झाले पाहिजे. प्रत्येक विषय 22-23 मिनिटांमध्ये आपण कंप्लीट केला पाहिजे. म्हणून त्यासाठी आपला योग्य सराव असणं गरजेचं आहे आणि आपण त्याला फास्टमध्ये सोडवणं गरजेचं आहे आणि थोडा त्याचा अभ्यास पण गरजेचा आहे. तर त्यासाठी आपण सराव जर केला तर ते शक्य आहे. आणि 45 मिनिटांमध्ये आपण गणित विषयाला जर मिळाले 45 किंवा 1 तास तर एकदम बेस्ट आपण ते गणित सोडू शकतो. आणि गणितामध्ये कसं असतं की कन्फर्म उत्तर असतात, आपण 20 ते 25 मार्क सहजरित्या इथं मिळवू शकतो. आणि म्हणून आपण या गणित विषयाला वेळ मिळण्यासाठी एक प्रॉपर प्लॅनिंगनं बाकी विषयाचं प्रॉपर प्लॅनिंग करून तिथं अटेम्प्ट आपण केले पाहिजे. नंतर 5वा मुद्दा आपला आहे की प्रश्न किती सोपा आहे किंवा अवघड असो, 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ आपल्याला द्यायचा नाही. TET असो की CTET असो की कुठली स्पर्धा परीक्षा असो, आपल्याला प्रश्न किती सोपा किंवा अवघड असो, TET आणि CTET मध्ये आपल्याला एका प्रश्नाला 1 मिनिट आहे. मग एखादा सोपा असतो ना, आपल्याला असं वाटतं की मला याचं कन्फर्म उत्तर येतं, पण आपण कन्फ्यूज होतो पर्याय वाचल्यानंतर. मग आपल्याला वाटतं हे असेल का ते असेल, आणि मग त्यामध्ये आपला वेळ दवडतो. तर मला असं म्हणायचंय, तुम्हाला वेळ दवडल्यापेक्षा तुमचे जे समोरचे 4-5 प्रश्न आहेत जे तुम्ही सोडू शकता, इथं जरी तुमच्या 2 प्रश्नाचा 3 प्रश्नाचा वेळ गेला आणि शेवटचे 2-3 प्रश्न जे तुम्ही पाहिलेच नाही आणि नंतर घरी आल्यानंतर आपल्याला असं वाटतं हे तर प्रश्न मी सोडू शकत होतो, मी इथपर्यंत पोहोचायला पाहिजे होता, तर तो 1 मिनिट 2 मिनिटाचा आपण इथं वाया घालतो ना, तो आपल्याला वाचवायचा आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचंय, प्रश्न सोपा असो की अवघड असो, तो एकतर एका मिनिटाच्या आत आपल्याला त्याला सोडूनच पुढे जायचे. सोडून पुढे जायचे म्हणजे काय, येत असेल तर ठीक, नसेल येत तर त्याला लॉजिकली जो तुमचा तर्क आहे त्या तर्क वापरून त्याला सोडवा, गोल करा आणि पुढे जा. कारण नकारात्मक तिथं काही आपल्या निगेटिव्ह सिस्टीमचे मार्क नाही. नंतर आपल्यासाठी पुढचा मुद्दा आहे 6वा महत्वाचा, मानसशास्त्र आणि पॅडागॉजी ज्याला आपण म्हणतो याच्यामध्ये CTET मध्ये व गणित हे स्कोअर देऊ शकतात. म्हणजे माझ्या TET मध्ये असं झालं की मला मराठीनं साथ दिली नाही, परंतु शैक्षणिक मानसशास्त्र हा जो सब्जेक्ट होता त्याच्या एक चांगल्या नोट्स आमचे एक शिंदे सर मित्र आहेत त्यांच्या ग्रुपला शेअर केल्या. त्यांनी त्या नोट्स मी 2दा पेपरच्या 4 दिवसामध्ये, शेवटच्या 3 दिवसामध्ये जेव्हा पेपर होता तेव्हा 2दा वाचल्या. तर त्या नोट्सचा मला बऱ्यापैकी फायदा झाला आणि मानसशास्त्रामध्ये 20 पर्यंत मला मार्क मिळाले. जेव्हा मराठीमध्ये मी 13 मार्कामध्येच येऊन थांबलो होतो मराठीमध्ये, तर त्या मानसशास्त्रामध्ये मला 20 मार्क मिळाले आणि त्यामुळे मला असं वाटतं की मला एक 92 एवढा स्कोर फर्स्ट पेपरमध्ये करता आला. म्हणून पॅडागॉजी आणि गणित, जसं मानसशास्त्र आहे तसंच गणित आहे. इथं कन्सेप्ट आहे मानसशास्त्रामध्ये, त्या जर आपल्या क्लिअर असल्या तर आपल्याला स्कोअर तिथं निश्चितरित्या करता येतो.
आणि गणित हा विषय आहे की गणित आपण शुअर असतो, गणित सोडवल्यानंतर आपल्याला समजतं की याचं हे उत्तर आहे, अचूक उत्तर आहे. आणि ते उत्तर एकदा मिळालं ना की आपल्याला ते पर्यायामध्ये पण सापडतं, म्हणजे इथं चुका होण्याच्या शक्यता कमी असतात, म्हणून हे विषय स्कोअर देऊ शकतात. आणि गणितासाठी माझं मत आहे की जे काही पेपर CTTचे यापूर्वी झालेले त्यातले जर सर्व गणित आपण सोडून बघितली, आपल्याला येत असतील तर सोडवायचे, जे येत नसतील ते आपल्या मित्रांकडून सोडून घ्यायचे. मित्र असतात ज्यांचे गणित विषय आवडीचे आहे त्यांची मदत घ्यायची, त्यांच्याकडून सोडवायची. त्यांना मित्रांना जमत नसतील तर युट्यूबचा आपण आधार घेऊ शकतो, ज्यावर CTTचे या वर्षीचे गणित तर बरेच व्हिडिओ आपल्याला तिथं मिळतात. आणि यातून आपण हे घटक जर चांगले केले तर मला वाटतं एक आपलं बलस्थान राहील की मानसशास्त्र आणि गणित हे दोन घटक आपण चांगले केले तर भाषा ज्या असतात, मराठी आणि इंग्रजी असेल किंवा हिंदी असेल, यामध्ये आपण बऱ्यापैकी पॅसेज असल्यामुळे आणि अध्यापनशास्त्र असल्यामुळे एक चांगला स्कोर तिथं करू शकतो आणि सहजरित्या एक 90च्या वरती मार्क आपल्याला मिळेल, निश्चित मिळेल 90+ असं मला वाटतं. नंतर एक प्रश्न अवधानपूर्वक वाचणे हा खूप महत्वाचा घटक आहे. आणि गणित पूर्ण सोडून पर्याय निवडणे. आता बघा काय होतं की हे माझ्या याच्यावरून घेतलं मी की गणितामध्ये मला 22 इतका स्कोर आला, परंतु मला अजून 3 गणित असे माझे जे चुकले माझ्यावर न योग्यरित्या न वाचल्यामुळे, ते आपण सर्व शेवटी इथं सोडून पण बघूया. म्हणून प्रश्न अवधानपूर्वक वाचणं गरजेचं आहे आणि गणित पूर्ण सोडून पाहणं पण गरजेचं आहे. म्हणजे जर आपण त्या गणितातल्या ज्या क्रिया असतात, गुणाकार भागाकार, ह्या आपण शॉर्टकट करण्यापेक्षा थोडा वेळ जाईल, 2-4-5 सेकंदाला, पण त्या सोडवल्या पाहिजे, जेणेकरून आपल्या चुका होणार नाही. त्याबद्दल आपण काही गणित पण सोडून घेणार आहोत. कृपया याचा स्क्रीनशॉट आपण घेऊन टाकावा जर इच्छा असेल तर. सर्व प्रश्न सोडवणे आहे आपल्याला. निगेटिव्ह सिस्टीम नाहीये, 150 मिनिट आहे, 150 प्रश्न आपल्याला सोडवायचे. कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह सिस्टीम नसल्यामुळे 150 प्रश्न आपल्याला गोल करायचेच आहे. आणि हे 150 प्रश्न जर आपण गोल केले तर निश्चितच आपण जे आपल्याला 90च्या वर किंवा 83च्या वर आपल्याला स्कोअर घ्यायचा आहे, ओबीसी किंवा जे आरक्षित बांधव यांच्यासाठी 83 स्कोअर आहे, 55%. आणि ओपनच्या बांधवांना जो काही 60% इतका स्कोअर घ्यायचा आहे, तो निश्चितरित्या आपण घेऊ शकतो जर आपण सर्व क्वेश्चन अटेम्प्ट केले तर योग्यरीतीने आणि कमीत कमी चुका केल्या. कारण काय असते की आपले 1-2 मार्क जरी आपले चुकीनं जातात ना, जसं इथे म्हटलं की मी घाई केली आणि माझे 3 प्रश्न मराठीमध्ये मी पहिलेच गोल केले गेले घाईमध्ये, तर त्याचा काय झालं की आपला पेपर 147 झाला. अशा चुका आपल्याला पेपरमध्ये नाही होणार याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून सर्व जे 150 क्वेश्चन आहेत ते आपल्याला सर्वांना अटेम्प्ट करायचे आहे 150 मिनिटांमध्ये. हाच आपल्या यशाचा खरा मार्ग आहे. आणि त्यासाठी जे काही TET असेल की CTET असेल, त्याचे झालेले पेपर जर आपण सोडून पाहिले, किंवा सुरुवातीला 2-3 पेपर सोडवले, त्यानंतर त्या पेपरमध्ये काय आलं याचं विश्लेषण केलं आणि पुढचा अभ्यास केला तर आपल्याला ही लढाई सोपी जाईल. आता आपण माझे जे काही 3 गणित जे चुकले आपण त्याचे थोडक्यात इथं बघूया. आपण सहजरित्या आपण स्क्रीनशॉट घेतला असेल, जर आवश्यकता असेल तर. आपल्याला ही लढाई जिंकायची आहे ना, तर आपल्याला एकच आहे की आपल्याला एक तर सराव करावा लागणार आहे आणि आपण सहजरित्या यशस्वी इथे होऊ शकतो, मला असं वाटतं. आता बघा, पहिलं जे माझं गणित होतं 93 नंबरला होतं त्या पेपरमध्ये, ते होतं की खाली आकृती दिली होती आणि लहान चौरसाची परिमिती दिली होती. लहान चौरस आहे त्याची परिमिती दिली होती 9.6 सेमी आणि ती या पद्धतीनं त्यांनी अशी आकृती दिली होती. तर या पद्धतीची आकृती होती चौरसाची परिमिती. आणि आता बघा, लहान चौरसाची परिमिती 9.6 सेमी दिली होती. म्हणजेच काय, ह्या एका चौरसाची परिमिती समजा आपण पकडूया ही 9.6 सेमी होती आणि ह्या आकृतीची परिमिती विचारली होती. म्हणजे आपल्याला ही एक बाहेरची बाजू आपल्याला विचारली होती. परंतु पर्यायामध्ये काय होतं, उत्तर
दिलेलं होतं 96 सेमी. आता मला इथे 9.6 दिसले आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे मोजलं मी आणि 9.6 गुणिले 10 96 सेमी मी उत्तराला गोल करून टाकलं. माझं उत्तर चुकलं. माझंच नाही तर माझे असे मित्र आहे 2-4-5 आमची चर्चा झाली, त्यांचे पण उत्तर चुकलं. वास्तविकता काय होतं, चौरसाची परिमिती आहे म्हणजेच काय, ही चारही बाजूंची बेरीज 9.6 आहे. तर आपल्याला ह्या बाजू मोजणं गरजेचं होतं. सर 1 2 3 4 ह्या बाहेरच्या 4 होत्या, ह्या खालच्या 4 होत्या, ह्या पण 4 होत्या आणि हे जे काही अर्धा झाले तुकडे, हा वरचा 1, ही 2, इथं 3, इथं 4, म्हणजे जर विचार केला तर 9.6 गुणिला 4 हे जर आपण केलं असतं तर आपलं उत्तर येत होतं 38.4 सेमी आणि याचं अचूक उत्तर होतं 38.4 सेमी. म्हणजे इतकं सहज सोपं प्रश्न होतं की आपण कमी वेळेमध्ये याला सोडू शकत होतो. ह्या काय होतं की लहान चौरसाची परिमिती दिली होती आणि आकृतीची परिमिती आपल्याला विचारली होती. हे पहिलं गणित होतं जे माझं चुकायला नको होतं असं मला वाटतं, म्हणजे इझी होतं. नंतर एक दुसरं उदाहरण पाहू आपण. की 8,494 नंबर समित होतं. 8,400 रुपये ही रक्कम आहे. या रकमेत 200च्या 200 व 500च्या 200 आणि 500 रुपयाच्या किमतीच्या समान नोटा आहेत. नोटा कशा आहेत? समान. हा शब्द महत्वाचा होता, समान. याला आपण अंडरलाईन करणं गरजेचं होतं वास्तविक. समान नोटा आहेत तर त्या रकमेत एकूण किती नोटा आहे, एकूण नोटा विचारलं होतं, हे पण अंडरलाईन करायचं होतं. एकूण किती नोटा आहे, एकूण किती नोटा. आता एकूण किती नोटा आहे म्हटल्यानंतर पर्यायामध्ये होतं 24, दुसरं होतं 12, तिसरं होतं 16 आणि चौथा पर्याय होता 20. इथं पण काय होतं की 8,400 रुपयाच्या रकमेत 200 आणि 500 रुपयाच्या. आता मी काय केलं की एक्स घेतलं बा, 200 एक्स आणि 500 एक्स घेतलं आणि बरोबर आपण 8,400 हे झालं 700 एक्स आणि हे 8,400. तर हे एक्स बरोबर आपलं 8,400 भागीला 700, हे 2 शून्य 12 84 तर 12 आलं. तर एक्स बरोबर 12 आलं होतं. एक्स बरोबर 12 आलं, पर्यायात 12 दिसलं, मी 12ला गोल केलं. पण आपल्याला काय विचारलं, एकूण किती नोटा विचारलं होतं. आपल्याला 200 रुपयाच्या नोटा ह्या 12 आहेत आणि 500 रुपयाच्या पण नोटा 12 आहेत, पण आपल्याला एकूण नोटा विचारल्यामुळे इथं उत्तर अपेक्षित 24 होतं. मी 12 गोल केलं, एकदम सोपं होतं, पण आपलं चुकलं. आपण हे पर्याय एकूण जरी गेलो असतं तर बरोबर आलं असतं की 24 आहे, याला समान नोटा आहे म्हणजे याला 2 भागितलं म्हणजे आले किती 12 आणि 12 7 84, 12 7 84 आले 700 रुपये. म्हणजे असं पण गेलो असतो तर आपल्याला ते जमलं असतं. तर किंवा 12 गुणिला 2, 12 दुनी 24 समान नोटा असल्यामुळं एकूण 200च्या आणि 500च्या मिळून नोटा किती होत्या, ते एकूण 24 नोटा होत्या. हा एक सोपा प्रश्न होता जो चुकायला नव्हता पाहिजे. माझाच नाही तर माझे अनेक मित्रांचा सुद्धा हा प्रश्न चुकलेला आहे. तर आपल्याला याची काळजी घेणं गरजेचं आहे. प्रश्न थोडं काळजीपूर्वक वाचून शेवटपर्यंत अवधानपूर्वक प्रश्न वाचणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अत्यंत सोपे प्रश्न पण आपले त्याचे मार्क गेलेले दिसतात. आणि तिसरं गणित होतं जे मला वाटतं की चुकायला नव्हतं पाहिजे. की काय होतं, 36,060 रुपये, 36,060 रुपयांच्या मण्यांपासून मण्यांपासून 12 मण्यांची एक माळ, 12 मण्यांची एक माळ, 12 मण्यांची एक माळ याप्रमाणे माळा तयार केल्या. जास्तीत जास्त किती माळा तयार होईल, म्हणजेच काय होतं, एक भागाकार होता. तर हा भागाकार मी केला, परंतु हा घाईमध्ये असा या पद्धतीने न लिहिल्यामुळे उत्तर माझं चुकलं. इथं आपल्याला 12 36 शून्य वरचा आला शून्य, भागजात नाही, भाग दिला शून्याचा शून्य, पुन्हा वरचे 6 आले, भागजात नाही, भाग दिला शून्याचा 6. आता वरचे आले 60 आणि 12 पंच 60, 60 मधून 60 गेले शून्य. तर हे 3005 उत्तर अपेक्षित होतं. पण घाईमध्ये मी तिथे 305 एक नंबर पर्याय होता त्याला गोल केलं होतं. घाईमध्ये भागाकार देताना तोंडी असा इथल्या इथंच भागाकार दिला. 12 36 12 शून्य शून्य 12 पंच 60, 305 उत्तर गोल केलं. एक साधा भागाकार जे आपले विद्यार्थी करतात, परंतु आपलाच मध्ये चुकला होता.
म्हणून ह्या चुका आपल्याला टाळायलाच हव्या, जेणेकरून आपल्याला यश मिळवता येईल. माझी विनंती आहे आपल्या सर्वांना की थोडंसं आपण याच्यात निश्चित यशस्वी होऊ शकतो, फक्त थोडी काळजी घेणं गरजेचं आहे पेपर सोडवताना. कारण मी असे मित्र पाहिले की ज्यांनी अभ्यास पण, माझे मित्र आहेत एक दोन की ज्यांनी अभ्यास पण केला नाही, डायरेक्ट पेपरला गेले, तर ते यशस्वी झाले. TET मध्ये माझ्यापेक्षा दोन मित्र त्यांना चांगले मार्क आहेत, त्यांनी अभ्यास पण नाही केला. तर ते त्यांची सुरुवात काय झाली की त्यांच्यावर प्रेशर नव्हतं, मी अभ्यासच केला नाही तर मी पात्र नाही झालो तरी त्यांना फरक पडणार नव्हता. कधी काय होतं की आपण अभ्यास केला की आपल्याला यश मिळालंच पाहिजे, याच्यामुळे सुद्धा आपल्यावर अतिरिक्त दबाव तयार होतो. म्हणून मला असं वाटतं की कर्मधिकारस्ति मम फलेषु कदाचन, कर्म करले की उसकी हलकी अपेक्षा मत करो. आपली गीता सांगते त्याप्रमाणे आपण याला सामोरं गेलं पाहिजे. थोडक्यात आपण आज काय मागच्या याच्यात आपण म्हणलं होतं की पेपरचा सराव करा, तर आपल्याला आता आज आपण पाहिलं की चांगली सुरुवात करून आपण यश निश्चित करू शकतो. पेपरला वेळेवर पोहोचणे, घाई न करणे, अतिघाई आपल्याला संकटात नेते. पर्यायाला एकाच्यात एकच पर्यायाला गोल करायचे. प्रश्न क्रमांक 1 असेल तर इकडं पण लक्षपूर्वक त्याच लाईनमध्ये लिहिलं आपण गोल केलं पाहिजे. प्रश्नपत्रिका 1 असेल तर उत्तरपत्रिकेमधला 1च नंबर असावा. प्रश्नपत्रिकेतला 10 नंबर असेल तर उत्तरपत्रिकेला 10च क्रमांक असावा आणि सिरियलनच सोडत जावं. कुठलाही प्रश्न स्किप करू नये, जेणेकरून आपले खालीवर होऊन मिस्टेक होऊन आपल्या चुका होतील. आपल्याला सुरुवातीला सुचणारा पर्याय चुकू शकतो. बऱ्याचदा आपण जर आपली जे काही आपल्या पूर्वज्ञान असतं त्याच्यावर आपल्याला फायदा होत असतो आणि म्हणून आपल्या सुरुवातीला जो काही वाचतो ना तोच पर्याय अचूक असण्याची फार दाट शक्यता असते. 2.5 तासापैकी किमान 45 मिनिटं आपण गणित विषयाला द्यायला पाहिजे. प्रश्न किती सोपा अवघड असो, 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ आपण द्यायला नको. मानसशास्त्र असो, शैक्षणिक मानसशास्त्र, पॅडागॉजी हे व गणित हे विषय स्कोर देऊ शकतात. म्हणून याच्या जर कन्सेप्ट आपण जर क्लिअर केल्या मानसशास्त्राच्या आणि गणिताच्या बाबतीमध्ये पेपरमध्ये येऊन गेलेले प्रश्न जर आपण सोडवले तर आपल्याला निश्चित यश मिळू शकतं. प्रश्न आपण काळजीपूर्वक वाचले पाहिजे, गणित पूर्ण सोडून पर्याय निवडला पाहिजे. अगदी याप्रमाणे आपण भागाकार जो आहे तो असा फास्टमध्ये करून पाहिला पाहिजे, जेणेकरून असं चुकीच्या पर्यायाला आपण गोल करणार नाही. आणि निगेटिव्ह सिस्टीम नसल्यामुळे 150 पैकी 150 प्रश्न आपण सोडवणं क्रमप्राप्त आहे. एकही प्रश्न राहणार नाही आणि आपण शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचलोच पाहिजे. या पद्धतीने आपल्याला पेपर सोडवायचा आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. लाईक सबस्क्राईब करू शकता आपली इच्छा असेल तर. थँक्यू. कॉमेंट्सवर